एका मॉलमधून ती बाहेर पडली. बहुतेक ती तिथे काम करत असावी आणि आता कामावरून सुटली असावी. बाहेर रिमझिम पाऊस चालू होता. ती तिच्याच विचारात स्वतःत मग्न होऊन चालत होती. घरी जाण्याच्या घाईत होती. घरी गेल्यानंतर घरचे सर्व काम तिलाच आवरायचे होते म्हणून पावलं भराभर उचलत होती ती. रिक्षा स्टँडला पोचत तोपर्यंत रिमझिम पावसाने वेग घेतलेला. तिला पाऊस आवडत नव्हता असं नाही, पण आता नको वाटला तिला पाऊस. 2 वर्षांपासून तिला कशातच रस वाटत नव्हता. पावसामुळे रिक्षा येत नव्हती. मग ती बस स्टँडकडे निघाली. बसने घरी जाते असा विचार करत. 2 डोळे केव्हापासून तिच्याकडे धारदार नजरेने रोखून पाहत होते याची तिला जरा सुद्धा भनक नव्हती. ती चाललेली भराभर आणि तो तिला पापणी न लावता पाहत होता. तो स्वतःशीच बोलला, किती दिवस वाट पाहिली या क्षणाची, किती दिवस. आज तो क्षण आलाय. किती दिवस लपून राहणार होतीस तू माझ्यापासून. शेवटी तुला मी शोधलंच. मी नेणार आहे तुला माझ्यासोबत. बोलून त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू उमटलं. काहीच वेळात ती बसमध्ये बसून ती राहत असलेल्या झोपडपट्टीतील घराजवळ उतरली. दारावरचे कुलूप उघडून ती आत गेली. तिला अंदाजसुद्धा नव्हता तो तिच्या बसच्या मागेच होता. तिचा पाठलाग करत होता. ती कुठे राहत होती त्याच्यापासून लपून ते त्याला पाहायचं होतं. तो त्याच्या लक्झरी कारमध्ये बसून ती खोलीत जात तोपर्यंत तिच्याकडे पाहत होता. क्रूरपणे मनात बोलला, खूप त्रास दिलास मला तू स्वीटहार्ट. खूप तडपवलंस मला. आता युअर टर्न स्वीटहार्ट. रात्री झोपेत तिला स्वप्न पडतं त्या आगीच्या गोळ्याचंच, म्हणजेच रुद्रचं. नाही नाही रुद्र, मी नाही तुमच्यासोबत खोटं वागले. ती सतत हेच बोलत होती. झोपेत सुद्धा त्याच्या भीतीने घाबरून घामाघूम झाली ती. आता स्वप्नातून हडबडून जागी होते आणि उठून बसते. थरथरत्या हाताने कपाळावरील घाम पुसते. नाही सोडणार रुद्र मला. मला खूप भीती वाटते त्याची. पण आता मी काय करू. तो मला इथे शोधत पोहोचला तर. असे किती दिवस मी त्याच्यापासून स्वतःला लपवून ठेवणार आहे. देवा प्लीज माझी आणि रुद्रची भेट होऊ देऊ नकोस. मी हात जोडते देवा तुझ्यासमोर. लपवून ठेव मला त्याच्यापासून. हुंदके देत रडत पुन्हा अंथरुणावर आडवी झाली ती. सकाळी उठल्यावर लावण्याला कामाला जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. पण जावं लागणार होतं. घर कसं चालणार त्याशिवाय. झोपडपट्टीतील साध्याशा एका पत्र्याच्या खोलीत ती राहत होती. सकाळी तिने बाहेरूनच पाणी भरलं आणि तिचं आवरून परत कामावर निघाली. मनात त्याची भीती, तो पाहील मला म्हणून. त्याच्या विचाराने भीतीने दबकतच कामावर पोहोचली. अस्वस्थ होती खूप, पण मजबुरी होती. काम करणं भागच होतं तिला. आजही त्याची घारीची नजर तिचा पाठलाग करत होती. ती संध्याकाळी कामावरून सुटल्यावर मॉलच्या बाहेर पडली आणि अचानक त्याला समोर पाहून भूत पाहिल्यागत नखशिखांत हादरली. तो काही क्षण काही न बोलता रोखून तिच्याकडे एकटक पाहत होता. हॅलो स्वीटहार्ट. आता त्याचा आवाज कित्येक दिवसानंतर आज पुन्हा तिच्या कानावर पडला. थरकाप उडाला नुसता तिचा. धरती मातेने दुभंगून मला जवळ करून तिच्या पोटाजवळ भरून घ्यावं असं लावण्याला वाटलं. त्याला समोर पाहून तिच्यातलं अवसान गळून गेलं. कारण आता त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची, त्याच्यासोबत बोलण्याची तिची हिंमत होत नव्हती. ज्या गोष्टींपासून त्याच्यापासून ती मागील कित्येक दिवसांपासून स्वतःला लपवून ठेवत होती, त्याला मी कधीच भेटू नये असं तिला वाटत होतं. तीच गोष्ट आता घडत होती. तो तिच्यासमोर होता. काय करावं असा विचार करण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. वाघाच्या तावडीत हरीण सापडल्यागत तिची अवस्था होती. ती समजून चुकलेली. माझी आता याच्या तावडीतून सुटका नाही. ते म्हणत रुद्र मला असा सहजासहजी सोडणार नाही. ती खाली मान घालून उभी होती. भीतीने रडू येऊ लागलेलं. स्वीटहार्ट बोलणार नाहीस माझ्याशी. गेली कित्येक दिवस मी तुला वेड्यासारखं शोधतोय. त्याचा जबरदस्त आवाज कानावर पडताच ती गपगार झाली. हृदय जोरात भीतीने धडधडू नाही तर उडू लागलं होतं. हिंमत नव्हती तिच्या झुकलेल्या पापण्या वर उचलून त्याच्याकडे पाहण्याची. त्याच्या मनात तिच्याविषयी अतिशय राग होता. पण आता समोर असणारी त्याची लाऊक पाहून, तिची अवस्था पाहून त्या क्षणी तो मनातील राग विसरला.
आणि चेहऱ्यावरील राग जाऊन त्याचा चेहरा अतिशय भावनिक झाला. मनात आलं काय अवस्था करून घेतली स्वतःची. त्याला वाटलं असंच पटकन तिच्याजवळ जावं आणि तिला घट्ट कडकडून मिठी मारावी. त्याचवेळी शिवाने मागून त्याला आवाज दिला, बॉस निघायचं. तसा तो भानावर आला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलले. लावण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावर खूप तिरस्कार जमा झाला. अतिशय रागाने तो लावण्याकडे पाहू लागला. ही आपल्यासोबत जे वागली तिला आत्ताच विचारावं का? अशी का वागलीस माझ्यासोबत तू? का मला फसवलंस? ती जे वागलंय त्याचा बदला देखील घ्यावा लगेच. तिला शिक्षा करावी असा विचार त्याच्या मनात आला. तो तिच्याकडे अतिशय तिरस्काराने पाहत होता. त्याच्या तिरस्काराच्या ज्वालामुखीत ती जळून खाक होईल की काय अशी परिस्थिती होती आता. हे त्याच्या मागे असणाऱ्या शिवाने जाणलं. त्याने पुन्हा त्याला आवाज दिला, बॉस निघायचं का? त्याने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तिने हलकं चोरून त्याच्याकडे पाहिलं. अगदी तसाच होता तो जेव्हा तिने त्याला पहिल्यांदा पाहिलेलं. तोच रुबाब, तोच थाट, तितकाच हँडसम, तितकाच तेजस्वी, जणू मदनाचा पुतळा. ड्रेसिंग सेन्स तोच, व्यक्तिमत्वातही किंचितसुद्धा बदल नाही. तो त्याच्या तपकिरी डोळ्यांनी एकटक तिच्याकडे पाहत होता. नजरेला नजर भिडली त्याच्या आणि तिने लगेच खाली मान केली. इकडे रुद्रच्या हृदयात मात्र खूप वेदनेची कळ गेली. जशी समुद्राला नदी मिळावी तशी ती त्याला मिळालेली आता. चातकासारखी त्याची नजर तिला शोधत होती मागील कित्येक दिवसांपासून. त्याने असं कोणतंच ठिकाण ठेवलं नव्हतं जिथे त्याने तिला शोधलं नव्हतं. इथे तो अनेक वेळा येऊन गेलेला, पण तेव्हा ती इथे नव्हती राहत. आत्ताच काही दिवसांपूर्वीच ती त्या झोपडपट्टीत राहायला आलेली. ती खबर त्याच्या माणसांनी लगेच पोहोचवलेली त्याला. लावण्याला आता फक्त भीतीच वाटत होती रुद्रची. काही सुचत नव्हतं तिला. झाला का लपाछुपीचा खेळ खेळून तुझा? झाला असेल तर चल आता. मला खूप आठवण येते तुझी. तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय एकही क्षण नाही राहू शकत मी. खूप वाट पाहिली मी तुझी. चल स्वीटहार्ट, बोलत त्याने तिच्यासमोर हात केला. त्याचा हात पाहून ती लगेच मागे झाली. कारण फक्त तिलाच माहीत होतं तो सहजासहजी सोडणार नाही तिला ते. त्याच्या प्रेमळ बोलण्यामागे तिरस्कार लपलेला तो तिला स्पष्ट जाणवत होता. तिला मागे गेलेली पाहून त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. तिच्या अगदी जवळ उभा राहिला तो. का केलंस असं तू? सांग ना, का केलंस तू असं माझ्यासोबत? तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्याची शिक्षा दिलीस का तू मला? आता तो तिचे खांदे पकडतो आणि बोलतो, सांग ना, का वागलीस तू अशी? बोल ना काहीतरी माझ्याशी. गद्दारी करण्यामागे तुझा काय फायदा होता? बोल लवकर. ती भीतीने थरथरत त्याच्यासमोर हात जोडते. रुद्र प्लीज जाऊ द्या मला. काय बोललीस? तुला जाऊ देऊ? स्वीटहार्ट, तुला जाऊ देण्यासाठी शोधलं का मी तुला इतके दिवस? वेडा होतो का मी तुला शोधायला आणि जाऊ द्यायला आता? असं कसं जाऊ देऊ मी तुला? खेळ संपला नाही अजून. खूप हिशोब चुकता करायचा आहे मला तुझ्यासोबतचा. त्याचा राग पाहून तिचं हृदय गोठून गेलं. तिने डोळे गच्च मिटून घेतले. तसा त्याने तिचा चेहरा हाताने वर केला. तिने पापण्या फडफडतच त्याच्याकडे पाहिलं. तिच्या त्या वेळ लावणाऱ्या मीनाक्षी नेत्रात आजही हरवला तो. तिच्या सुंदर चेहऱ्यावरचं तेज गायब होतं. कोमेजला होता तिचा सुंदर चेहरा. ते पाहून त्याच्या हृदयात कसं तरी झालं. तो मुद्दाम तिला म्हणाला, खूप छान दिसतेस आजही. एकदम बिनधास्त राहतेस मला फसवून. तुझं सर्व तर ठीकठाक चाललंय असं दिसतंय. तिच्या कंठातून शब्द फुटत नव्हता, पण त्याचं बोलणं जिव्हारी लागत होतं तिच्या खूप. त्याच्यावर प्रेम करून जणू तिने चूक केली होती. तो तिच्या आयुष्यात आल्यावर त्या आगीच्या गोळ्याची झळ तिला लागणारच होती. मला पाहून आनंद नाही झाला तुला? प्रेम केलेलं माझ्यावर की तेही फक्त नाटक होतं तुझं? तो बोलला तसं पटकन तिने त्याच्याकडे पाहिलं. मनात आलं, म्हणजे माझ्या प्रेमाला रुद्र फक्त नाटक समजत आहे. चल निघूया, बोलून तो तिचा हात पकडून तिला सोबत घेऊन चालू लागला. प्लीज सोडा मला. नाही यायचं तुमच्या सोबत कुठेही, ती त्याचा हात सोडवत बोलली त्याला. राग अनावर होऊन तो तिला ओढत फरफटतच सोबत नेऊ लागला.
सुशीला देवी लावण्याला घेऊन बंगल्यात पोहोचतात. लावण्याला त्या स्वतः आधार देत तिला एका खोलीत आणतात. ती तापाच्या ग्लानीत होती. सुशीला देवींसोबत चालत होती. मंजू, ए मंजू, इकडे ये, त्या मेडला आवाज देतात. तशी एक 25 ते 26 वर्षांची मुलगी पळतच त्यांच्या जवळ येते. ये मदत कर मला हिला बेडवर झोपवायला, त्या बोलतात. तशी मंजू मदत करू लागते, पण तिला लगेच प्रश्न पडतात, कोण ही मुलगी आणि मॅडम हिला घरी का घेऊन आलेत? पण विचारणार कसं ना, शेवटी ती एक मेड होती. मंजू, हिच्यासाठी तुझा ड्रेस देशील का एखादा? हिच्या अंगावरचे कपडे भिजलेत. पोरगी तापाने फणफणते केव्हापासून. हो देईल मॅडम, आणते लगेच, मंजू बोलते आणि ड्रेस आणायला निघून जाते. पुन्हा पळतच ड्रेस घेऊन येते. हा घ्या मॅडम ड्रेस. अगं घ्या काय म्हणतेस? हिची अवस्था पाहतेस ना. मी बाहेर थांबते, तू हिचे कपडे चेंज करून घे. बरं मॅडम, ती थोडं तोंड पाडूनच बोलते. सुशीला देवी म्हणतात, लवकर आवर, डॉक्टर येतील इतक्यात हिला चेक करण्यासाठी. मी आहे बाहेर. काही वेळाने झालं मॅडम, मंजू बोलते. ओके ठीक आहे, तू तिच्यासाठी व्हेजिटेबल सूप बनवायला घे. तेवढ्यात समोरून डॉक्टर आले. तुम्ही लवकर आलात, थँक्स म्हणाल्या त्या डॉक्टरांना. इट्स ओके मॅडम, तुम्ही बोलवल्यावर आमचं कामच आहे. पेशंट कुठे आहे? हो चला दाखवते. फॅमिली डॉक्टर असल्यामुळे लावण्याला पाहून त्यांनाही प्रश्न पडतो, ही मुलगी कोण? पण ते काही प्रश्न न करता पहिलं तिला तपासण्याचं काम करतात. डॉक्टर बोलतात, मी काही औषधं लिहून देतो, ती आणा. पहिलं काहीतरी खायला द्या हिला, त्यानंतर औषधं द्या. ठीक आहे डॉक्टर, पण हिचा ताप कधीपर्यंत उतरेल? औषधं घेतल्यावर 2-3 तासात उतरेल ताप. बाय द वे, कोण आहे ही मुलगी? न राहून मनातील प्रश्न डॉक्टरांनी विचारलाच. नाही माहीत, त्या बोलल्या. काय माहीत नाही म्हणजे? डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर, ती अचानक माझ्या कारसमोर आली. मी तिला काही विचारायला गेली तर तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मग मी तिला तसंच इथे घरी घेऊन आले. ओ व्हेरी सॅड. खूपच अशक्त दिसत आहे ती. काळजी घ्या तिची, बोलून डॉक्टर निघून गेले. तोपर्यंत मंजू पटकन गरमागरम सूप घेऊन आली. ए बाळा, उठ ना, काहीतरी खाऊन घे. ताप आहे तुला, बरं व्हायचं आहे ना तुला, लवकर उठ. मॅडम तुम्ही, मंजू म्हणते, पण पुढे काही बोलायला तिचं धारीत नाही होत. मंजूला जरा आश्चर्यच वाटलं. ही मुलगी कोण आहे आणि मॅडम तिची एवढी काळजी का घेत आहेत? मंजू, बनवलं सूप? हो मॅडम, हे घ्या, ठेव तिथे टेबलावर. सूप पिण्यासाठी आधी हिने उठायला तर हवं ना. मॅडम थांबा, मी उठवते यांना, बोलून मंजू पाण्याचे काही थेंब लावण्याच्या चेहऱ्यावर शिंपडते. लावण्या डोळे किळकिळे करून उघडते. सुशीला देवी आनंदाने हसतात. बरं झालं तू उठली, उठून बस बरं आता. मंजू, ए ना, हिला उठून बसायला मदत कर. लावण्या सुशीला देवींकडे ह्या कोण म्हणून पाहू लागली. त्या रूमभर सर्वत्र नजर फिरवू लागली ती. मी कुठे आहे? लावण्य विचारते. घाबरू नकोस बाळा, तू सेफ ठिकाणी आहेस. आता त्या दोघी मिळून तिला उठवून बसवतात. मी इथे कशी आली? मी तर रस्त्यावर, तिला तोडत सुशीला देवी बोलतात. मी घेऊन आले तुला माझ्या घरी. तुझी तब्येत ठीक नव्हती. अगं खूप ताप आहे तुला. एकटीला कसं रस्त्यात सोडून येणार ना. तुझ्यासोबत कोणी असतं तर. नसतं आणलं मी तुला घरी. लावण्या उठण्याचा प्रयत्न करत बेडच्या बाहेर येऊ लागले. काय करते? सुशीला देवी म्हणाल्या. मी जाते, तुला बरं नाही वाटत? अगं इथे आधी बस, मला सांग तुला कुठे जायचं आहे ते. मी सोडते तुला तुझ्या घरी. कुठे आहे तुझं घर? तुझ्या आईबाबांचा कोणाचा तरी नंबर दे, मी त्यांना फोन लावते आणि सांगते तुमची मुलगी सुखरूप आहे आमच्यासोबत. काळजी करत असतील ते बिचारे तुझे आईबाबांचं नाव ऐकताच लावण्याचे डोळे पाण्याने पटकन भरतात. लावण्या चेहरा दुसरीकडे फिरवत लपवत नाही नको म्हणते. तुम्ही नका फोन करू, मी जाईल, मी ठीक आहे आता, मला बरं वाटलं, बोलून ती बेडवरून खाली उतरते. पण डोळ्यांवर अंधारी येते तिच्या. तशी मंजू तिच्याच बाजूला उभी असते. ती तिला पटकन पकडते.
बघ आली ना पुन्हा चक्कर, घाई नको करू जाण्याची. तसंही खूप रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा तू तुझ्या घरी. मी गाडी पाठवेन तुला तुझ्या घरी सोडायला. ती ती मुलं माझ्या मागे लागलेली. मला खूप भीती वाटली. ती इथे आली तर लावण्या बोलते. इथे कोणतीच मुलं नाही येणार. बाळा तू घाबरू नकोस. तू हे सूप पी लवकर. तुला औषधं घ्यायची आहेत. मंजू आण सूप इकडे. आणि ती टेबलवरची रिसीट घेऊन खाली जा. मेडिकलमधून औषधं आण. हो आणते मॅडम बोलून मंजू रूम बाहेर पडली. हे घे सूप पिऊन घे. नाही नको मला, लावण्या संकोचून बोलली. अगं थोडंसं पी बाळा. डॉक्टर बोलले तुला खूप अशक्तपणा आलाय. डॉक्टर ते कधी आलेले? तिने विचारलं त्यांना. अगं तुला चेक करून गेले ते. एक इंजेक्शन पण दिलं. पण तुला तरीही शुद्ध येत नव्हती. तुझं नाव सांगशील का? लावण्या ती बोलते. ओके छान आहे नाव. सुशीला देवी स्वतः तिला सूप पाजायला चमच तिच्या तोंडाजवळ धरतात. मॅडम राहू द्या. तुम्ही स्वतः मला नको मी पिते. राहू द्या. असू दे ग पी. लावण्या शांतपणे सूप पिऊ लागते. तापामुळे तोंडाला चव नसते तिच्या. बस बस झालं. लावण्य बोलते आणि पुन्हा क्षणात तिचे डोळे तुडुंब भरतात. ते पाहून काय झालं बाळा? तुला काही टेन्शन आहे का? कोणी त्रास देत आहे का तुला? सुशीला देवी आपुलकीने तिला विचारतात. तिच्याबद्दल त्यांना सहानुभूती वाटत असते. एक अनोळखी व्यक्ती असून इतक्या आपुलकीने त्या तिची विचारपूस करत होत्या. तिला त्यांच्या घरी घेऊन आलेल्या ते पाहून लावण्याच्या भावनांचा बांध फुटला. ती सुशीला देवीच्या मिठीत शिरले. काय झालं लावू? त्या विचारतात तिला. ती काहीच न बोलता फक्त लहान मुलीसारखं मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागते. सुशीला देवी विचारतात काय झालं? मला सांगशील का काही? मला जमलं तर मी नक्कीच मदत करील तुला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. धन्यवाद.